श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6। श्री गणेशाय नमः। जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशायी कमलहंसा नमोद्भव शोभा कमलभासा सुखविलासा रमेशा। हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी। मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासी। या परी 12 मल्हार करूनी तीर्थ कुमार दैवत करूनी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊनिया राहिला। तो ग्रामा बाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे तयाचे दर्शना लवलाहे मच्छिंद्रनाथ पै गेला। ते काळिका दैवत अतिखडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर। ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी। त्या अस्त्रे करूनी दैत्यवधिले म्हणूनी शिवचित्त प्रसन्न झाले। म्हणूनी काळिका देवी वहिले वरदान घेई का। वेधक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती। येरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे। तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास। आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करूनी आले मी। बहुत वृक्षाते भंगिताक्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती। परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे। मग अवश्य म्हणूनी उमारमण तेथे केले तियेचे स्थापन। ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कली माझी। त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होवोनी पोटी। मार्ग लक्षूनी तयासाठी संचार करिता जाहला। देवी प्रती करूनी नमन म्हणे मायवो आश्चर्यपण। म्या मंत्र काव्य केले निपुण त्याचला साह्य होई तू। तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून। तया ओपूनी वरदान कार्या उदित होई का। ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतःकरणी। शिवहस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे। त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून। तेणे क्षोभले अंतःकरण प्रळया समान जेवी। जैसा मुचकुंद श्रमोनी निद्रिस्त तै काळ यवन गेला तेथ। निद्रा बिघडता क्रोधा नळात प्रसर झाला त्या समयी। की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णु हृदयी क्रोध दाटी। प्रकट झाला कोरडे काष्ठी राक्षसा लागी निवटावया। तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता। मच्छिंद्रा लागी मही सिंधु अर्था मेळवू पाहे लगबगे। की क्रोध नोहे वडवानळ मच्छिंद्र अब्धी अपार जळ। प्राशु पाहे उतावेळ अर्थ समय जाणूनिया। म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भवपाणी श्रमले असता। त्यातची माते दुःख वार्ता शिणवू पाहसी पुढारा
तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वरप्रदान परिवर नोहे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान तै तू माते वरा गोवून शिणवू पाहसी दुरात्मया तरी आता मम लोचनी उभान राहे जाय फिरोनी नातरे आगळीक होता करणी शासन काळ लाभसील मी शिवकरींचे अस्त्र तव करी राही नका विचित्र की करी कवळूनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी वेढका घडली तेवी तू ते कामना स्फुरली सरसर माघारा की वायसाचे धवळारी हंस बाळ करी चाकरी तन्याये दुराचारी इच्छू पाहे मम काष्ठा राव रंकाचे पंक्ती आला आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूची कूपस्थानी ठेला नांदत की आवडीने की दीप तेजा ते पाहू निवास दीप तेजा ते करी आस तन्याये शक्ती अस्त्रास तव करी वसती प्रारब्धे आला विचारिता पांडित्यपण तो अजा रक्षक पुसेल कोठून तन्याये मूर्खा जाण आलासी येथे दुरात्मया आहा प्रतापी विनता सुत क्षीण चिलीट होऊनि मस्त तयासी समता करू पाहत देवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथोनी जाई लपवी मुखास ना तरी जीवित्व पावसी नाश पतंग दीपा समजेवी या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता अगे मित्र बिंबते असे लहान परी प्रताप तेजे भरे त्रिभुवन तेवी तू ते दाखवून वश्य करीन ये समयी अगे प्रताप जेवी पंडुसुतांनी वायुसुता ते श्वेती दावुनी अक्षयी ध्वजी बैसवोनी कीर्ती केली महीवरी की अरुण मित्रा पुढी जोड तेवी तू ते दावी न चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवी न ये वेळे देवी म्हणे भ्रष्टा परियेसी कान फाडून तू आलासी इतुक्या ते भया ते मज दाविसी परी मी न भी सर्वथा हाती घेऊन करकंकण शेंदूर आलासी भाळी चर्चुन परी मी न भीत इतुक्याने सरसर परता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरूनि कौतुके निर्वाह करी बा उदराचा तरी तुझ अस्त्र विद्या निपुण कायसा भावी दारिद्र्या कारण की अंधाचे जन्म चक्षु लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळा पुरते निपुण ते द्वंद्व जाळ सांभाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला अरे माते दाविसी उग्र रूप दांभिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका तू ते वाटेल मी महाथोर
की वश्य केली भूते समग्र, तैसा नोहे हा व्यवहार, शिवास्त्र मी असे उगवली दृष्टी करीन वापुडी, पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, तेथे मशका तव प्रौढी, किमर्थ व्यर्थ मिरवावी, अगा मशका धडका हाणी बळे, तरी का पडेल मंदराचळ, तेवी तू माते घुंगरडे केवळ, निजदृष्टी आव्हानिसी, मच्छिंद्र म्हणे देवी ऐक, बळीने वामन मानिला मशक, परी परिणामी पाताळ लोक, निजदृष्टी दाविला, ऐसे ऐकता भद्रकाळी, चित्त व्यवधान पाडिले क्रोधानळी, मग प्रताप शिखा ज्वाळा माळी, कवळू पाहे मच्छिंद्रा, मग परम क्रोधे त्यासी बोलत, म्हणे कवण प्रताप आहे तू ते, तो मज दावी मशका येथे, वामन कृत्ये बळी जेवी, मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी, मिरवलीस शिवकार्यासी, ते मज दावी अहर्निशी, परीक्षा घेईन मी तुझी, अगातरू वाढला गगनचुंबित, परिवात शस्त्रे उचंबळत, तेवी तू ते तोची पंथ, आज दृष्टी पडेल की, अगे बहु जिंकिले समरंगणी, अभिमान नग वाढविला त्यांनी, परी प्रारब्ध योगे करूनी, छिन्न भिन्न होईल तो, ऐसे ऐकता भद्रकाळी, देती झाली सिंहा आरोळी, प्रगट होता अंतराळी, ब्रह्मांड तेथे उजळले, शब्द करी अति अचाट, की सहस्र विजूंचा कडकडाट, की अनंत अर्क उदयात, मही लागी मिरवला, ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण, येरी अस्त्र नोहे ते समय प्रदान, की देवदानवांचे मरण, मही लागी मिरवतसे, ते अस्त्र नोहे बोलता वाणी, की माया प्रळयींचा उदित अग्नी, सकळा शांत ऊनी शून्यवदनी, भक्षूनी राहे पंचभूता, ऐसी ते सकळ पूर्ण, की वासव शक्तीची भगिनी दारुण, पाहती झाली ऊर्ध्वगमन, तेज पुंज मिरवूनी, जम शब्द करिता अति अचाट, खचूनी पडती गिरी कपाट, वनचर पळता न मिळे वाट, ठाई ठाई दडताती, अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ, परम हडबडले शब्द तुंबळ, अति थडथडाट कापे केवळ, मही लागी मिरवतसे, हेलावले समुद्र जळ, हालावले सप्त पाताळ, मही म्हणे मी रसातळ, पाही नसे वाटते, उरगनाथ सहस्रफणी, तोही उचली स्वमूर्धनी, वाहू पाहे सकळा अवनी, रसातळ भोगाते, ऐकूनी सबळ गडगडाट, वराह दंत सावरी नेटे, कूर्मपृष्ठी आपली हाटे, मही लागी देतसे, ऐसे दाही दिशा झाले, मानव दानव सर्व गळाले, विकारा करूनी प्रगट वहिले, मही लागी मिरवतसे, सकळ झालिया हडबडाट, देव दचकले स्वर्गपीठ, सोडोनी राहोनी विमाना पेठ, अंतराळी मिरवती, अंतराळी कडकडाट, करिता बोले मच्छिंद्रा नेट, म्हणे घाला येतसे अचाट, जीवित्व रक्षी जोगड्या, तुवा व्यर्थ केली रळी, आता महीची होईल रांगोळी, तरी तू स्वगुरु येणे काळी, स्मरणाते मिरवी का, अगा जैसे वज्रास्त्रे करून, बानगाचे होत चूर्ण, तन्याये तू मही कारण, क्षीण करिसी जोगड्या,
अरे हा सकळ महीपाट, तो आज कालिका करी सपाट, तरी आता काय पाहसी वाट, मिरविसी कैसा जोगड्या, की धरा सबळती आंदोळली, यावरी तळी भद्रकाळी, तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी, आता मिरवीन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी, परी ते वृश्चिक कंटकाची खाणी, दंश करिता मज लागोनी, त्याला मारीन निश्चये. मग भस्म झोळी कुक्षी पुटी, करी कवळूनी भस्म चिमुटी, मंत्र अस्त्राते आणोनी पोटी, वासव शक्ती जपतसे. मंत्री पाठ होता भस्म चिमुटी, फेकिली तेव्हा गगनपंथी, तवती तत्काळ वासव शक्ती, प्रगट झाली तेजस्वी. जैसे सहस्र अर्क तेजाळ, की उदय पावला भडाग्नि गोळ, काळिका विधान तममंडळ, निरसावया जातसे. काळिका कनक कश्यपू जागी, मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी, स्तंभापरी भस्म चिमुटीत वेगी, नरहरी रूपे प्रगटली. की परम क्रोधी वडवानळ, भद्रकाळी ते समुद्रजळ, प्राशावया उतावेळ, गगनपंथे जातसे. ते वासवास्त्र अर्क करींचे, भद्रकाळी अस्त्र शिव करींचे, उभयते सवार प्रताप नगरीचे, युद्धा लागी मिरवले. की पाहणी पाहता हरिहर, की एक मित्र एक चंद्र, वाचस्पतीचे महात्म्य अपार, उष्णा कवी मिरवीतसे. की एक मेरू एक मांदार, की वायू आणि वायुकुमार, तेवी भद्रकाळी वासवास्त्र, गगना माझी मिरवती. की जेठिया माझी जरासंध, तया भिडला भीम प्रसिद्ध. की कपी माझी सुग्रीव द्वंद्व, वाली लागी भिडतसे. तन्याये उभय शक्ती, युद्धा मिसळल्या गगनपंथी, लोंबी झोंबी प्राणरहिती, करू पाहती एकमेका. मग तो एकची दणदणाट, झाला सबळ ब्रह्मांड स्फोट, विमानी पळविती देवता वाट, चुकारपणी मिरवतसे. दोन्ही अस्त्रे बळवंत, एकमेकाते प्रहार करीत, जेणे प्रहारे भयाभीत, दाही दिशा तै होती. परीती काळी अस्त्र दैवत, तिणे ग्रासिले वासव शक्ती ते. मग अतिक्रूर होऊनी उन्मत्त, मच्छिंद्रावरी चालिली. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्म चिमुटीत. मग एकादश शस्त्राते, रुद्रमंत्र प्रयोगी स्मरतसे. जेणे करूनी एकादश रुद्र, प्रकट झाले महाभद्र. तेजपुंज नक्षत्र चंद्र, काळिकास्त्र मिरवले. ते महाप्रळयाकार, भयंकर रूपी अनिवार. ते पाहताची काळिकास्त्र, सुक्ती लागी प्रवर्तली. सकळा करूनी नमना नमन, स्तुतीस वाडोनी खणूनी रत्न. परमभक्त सुक्तीचे कारण, शृंगारिले रुद्राते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार, भूषणी मिरविता एकादश रुद्र. शांत होऊनी महाभद्र, ऐलरूपी पावले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, वज्रास्त्र त्वरे प्रेरित. तया साह्य धुमास्त्र, महांत तेवी मिरवतसे. तेणे करूनी धुमधुमाकार, मावळला मित्र तारा चंद्र. तया संधीत वज्रास्त्र, निजमस्तकी भेदितसे. परीती चपळ काळिका देवी,
वज्रास्त्र धरिले तिने पाये, आपटिती झाली शैलाद्रिमही, उत्तर दिशे कारणे, तेणे घाये शैलाद्री पर्वत, निमाचूर झाला नेमस्त, ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानात, सह्याद्री पर्वत नसेची, रामेश्वरापासूनी नेमस्त, आणि गुर्जर देशपर्यंत, महाद्री आहे नांदत, पैल नसे महाराजा, असो ऐसे वज्रास्त्र सरले, आणि धुमास्त्र ते गिळले, ते पाहूनी मच्छिंद्र वहिले, वाताकर्षण जपतसे, ते सबळ वाताकर्षण, लाभले होते मच्छिंद्रा कारणे, जे शुक्र मंत्र प्रदान, संजीवनी लाधली, की वसिष्ठा धेनू झाला लाभ, की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ, तेवी देत सुक्तिका गर्भ, सुक्तास्त्र मिळाले, की यमा लागी यमन साधले, की दमा लागी दमन लाधले, तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले, देत सुक्तिका रत्न मिरविले, की वज्रास्त्रे शक्र विराजमान, की देवता लाधले अमृतपान, तेवी दत्ताने सुक्तिका रत्न, मच्छिंद्राते मिरविले, रत्नात मंत्रावळी, देत कृपेची वरदवाळी, भस्म चिमुटी योजूनि ते काळी, प्रोक्षिता झाला मच्छिंद्र, तव ते मंत्रास्त्र गुप्त, काळिका देवी वरवाहात, प्रवेश होताची वात कुंठित, सकळ देहाचा पै झाला, तेणे देवी विकळ झाली, गगनाहुनी आदळली, तेणे घाये अति व्यापिली, केविल दिसे मूर्छेने, परिमही पडता ऐसे वाटले, की मेरु मांदार कोसळले, तेणे प्रहारे पर्वत भंगले, तरु झाले रांगोळी, कित्येक सावजे झाली चूर्ण, काही पळता रानो रान, दचका पावती समुच्चये जन, देव दानव विस्मित, असोती आवरण अवस्था, मही निचेष्टित झाली माता, श्वेतनयनी विकळ देहस्था, अवस्थेत मिरवली, प्राणरहित होऊ पाहे, मग वेगी स्मरला उमाराय, ते वाग्भाट धावोनी तरणोपाय, जाऊनी पोचले कैलासा, जाताची श्रवणद्वारी बोभाट, सावध होय कैलासनाथ, की शिवकरींचे काळिकास्त्र अचाट, संकटाते पडियेले, तो हृदयी पाहे विचारून, मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन, मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन, तया ठाई पातला, येताची देखे मच्छिंद्रनाथ, धावूनी लगबगी अतित्वरित, चरणकमळी कामनातीत, मूर्धकमळ अर्पितसे, शिव उतरुनी नंदिकेश्वरी, भाऊके कवळीला दशम करी, भेटूनी हृदय प्रेमलहरी, आवळूनी धरितसे, म्हणे तान्हुल्या अतिथोर, करूनी दाविला चमत्कार, मज करींचे काळिकास्त्र, आज जिंकिले पराक्रमे, नाथ म्हणे आदिनाथ, ही त्वत्कृपेची बोध सरिता, बद्रिकाश्रमी राहूनि दत्ता, श्रुत केले तुम्ही माते, षण्मास महाराजा रक्षूनि माते, प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त, त्या प्रसन्न कुळाचे उदित, माते ओपिले कृपेने, शिव म्हणे बा असतु आता, सावध करी काळिका दैवता, नाथ म्हणे वरद हस्ता, मम मौळी स्पर्शावा, माझे मागणे आहे किंचित, देऊनी स्वामींनी करावे श्रुत,
जैसा संजीवनीचे अर्थ शुक्र कचा फळला असे। मग सिद्ध सर्वेश वरद मौळी म्हणे कोण कामना उचित झाली। तदनु अर्थ ये काळी लाधसी तू वदवत्सा। नाथ म्हणे पंचवक्त्रा कवित्व करविले साबरी पवित्रा। त्या ते वर देऊनी वरद पात्रा काळिकास्त्र मिरवावे। जैसे तव करी बहुदिवस बसूनी अमित केले कार्यास। तेवी माझे वक्त्रास काळिकेने बसावे। जे जे कार्य लागे माते तदनु कार्य वाहावे सरते। आणि पुढेही मंत्र कार्याते उपयोग भावे जयासी। ऐसे ये रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन। तरी कामना समाधान निज देही नांदेल। अवश्य म्हणूनी उमारमण काळिका त्वत्करी ओपिन। परी या समयी जीवित्वदान काळिकेते स्वीकारी। या परी मीही उमानाथ त्वत्कार्यासी आहे उदित। ऐसे म्हणोनी करतळी त्वरित भाष घेतली मच्छिंद्रे। मग चरणी माथा ठेवूनी भस्म चिमुटी घेऊनी। वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी बोलतसे वैखरी। पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्म चिमुटी फेकी तत्वता। तेणे हृद्गत होऊनी सर्वथा काळिका देवी उठली। उठूनी बैसली सावध होऊनी दाही दिशा पाहे न्याहाळूनी। तो अकस्मात शूळ पाणी अपुले दृष्टी देखिला। मग लगबगे येऊनी त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत। म्हणे महाराजा आदिनाथ आज जीवित्वत्वादिधले। जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला आस्तिक त्यास। तेवी आज मम प्राणास रक्षिता झालासी आदिनाथा। की भस्मासुराच्या पवनवाती आपण पडिला होता व्यावृत्ती। तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरविली। की शक्ती घाते सुमित्रासुत पुढे होता रघुनाथ। विकट होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे। की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला अति उद्देशी। तन्याये आज तू मजपाशी मिरवलासी की कृपेने। ऐसे म्हणोनी काळिका देवी वारंवार लागे पायी। या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक। देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न। देवी म्हणे उमारमण अर्थ कोणता बोलवा। शिव म्हणे बहुदिवस मम करी विराजलीस। आता येऊनी मच्छिंद्रदास जग उपकारी बसावे। हेची मागणे माझे आहे तुवा कृपा करूनी मज द्यावे। हे वचन ऐकूनी महामाय गदगदा हासिन्नली। म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी। इतुके गुह्य धरोनी मानसी दान मागता हे काय। जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण। इतुके गुह्य धरोन दान म्हणणे अनुचित हे। जैसा वाचस्पती ज्ञान चाड अजा रक्षका पुसे कोड। तन्याये माझिया पाड जल्पसी की महाराजा। की उड्डाण करावया अर्थी गोलांगुळास्तवी मारुती। तन्याये मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा। की पीयूष मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस। की टक्या करिता महापरिस
विनवी तसे धनाढ्याला तन्याय अर्पणापती गौप्य धरूनी करिता विनंती परी हे श्लाघ्य सेवका प्रती कदा काळी साजेना तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोला गुनी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळिला म्हणे बारे ऐकवचन साबरी विद्या कविरत्न जेथे येईल माझे नाम तेथे साह्य मी असे कवण अर्थी असो कैसे मी प्रवर्तवूनी उच्चारास ऐसे करतल देऊनी भाष्य समाधानी मिरवले मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवूनी 3 रात्र मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अति गौरवे शूलपाणी स्वस्थानासी जातसे मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळवूनी स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी या परी तेथूनी मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला गदा तीर्थी करूनी स्नान येत हरेश्वरा दर्शना कारणे ते कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढिले अध्यायी वधू आता शिवसुत वीरभद्र महाजेठी प्रताप रुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरवती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजिली काळिका देवता तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बोधा न करी तीर्थाचिया पाठी पुढे चेडे जारणा लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्य पठण करील तो इतुक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पीडा त्यासी न होय आणि कोणासही जगी अंतवता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमया गिरी ग्रंथा कारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वाग्वाणी श्री गोरक्षे कथियेली तरी विश्वास धरूनी चित्ता प्रचित घ्यावी पठण करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की या उपरी अर्था अर्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पावू निक्षिती यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करा रोहण सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले संत वदनी विश्वासुक तरी जगा माझी धुंडी सुत मालू नरहरीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमया गार सदा परिसोत भाविक चतुर षष्ठाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्त।